आषाढी वारीत यंदा AI तंत्रज्ञानाचा वापर करणं सहभागी लोकसंख्या मोजणे गुन्हेगार शोधण्यास मदत घेणार। यंदाच्या आषाढी वारीत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। या माध्यमातून लोकसंख्या मोजली जाणार आहे। तसेच इतर ठिकाणी गुन्हे केलेल्या गुन्हेगारांचा चेहरा या माध्यमातून तपासला जातो आहे, ज्यातून या ठिकाणी गर्दी होणार त्या ठिकाणचा सतर्कतेचा इशारा नियंत्रण कक्षाला मिळणार आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेली आहे। आषाढी यात्रापूर्व नियोजनासाठी पोलीस अधीक्षक येथे आले होते, त्यावेळेस त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके उपस्थित होते। आषाढी वारीला लाखो लोक येतात, हजारो दिंड्या आणि त्यांची वाहने, ST बसेस, खासगी वाहन याचं नियोजन केलं जातं। पोलीस प्रशासन मागील वारीतील अनुभव लक्षात घेऊन अधिकच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते। यंदा पोलीस प्रशासनाकडून प्रयागराजच्या धर्तीवर AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। वारीला किती लोक येतात याची मोघम माहिती किंवा अंदाजे आकडेवारी काढली जाते, मात्र आता ड्रोनच्या माध्यमातून याचा वापर केला जाणार आहे। शहरातील एका भागात किती नागरिक आहेत याचे मोजमाप या माध्यमातून केले जाणार आहे। जवळपास 70 ते 80% अचूकता यात असल्याची माहिती कुलकर्णी यांनी म्हटली आहे। तसेच राज्यातून काही खिसे कापूस, चोरी, दरोडे असे विविध गुन्हे केलेले गुन्हेगार यात्रेत येतात, त्यांचा चेहरा शोधण्यास त्याची मदत आपणास मिळू शकणार आहे। आम्ही आता ह्या वर्षी ड्रोनचा वापर करणार आहे। ड्रोनच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्ही वॉच ठेवू शकतो। त्याच्यामध्ये एक 3 फीचर आहे। आमचं नाईटमध्ये पण ते ड्रोन आम्ही चालू शकतो। 1 तासाचा ते ड्रोन फ्लाईट असतील। त्याच्यामध्ये AI फीचर आहे। प्रत्येक एरियामध्ये किती लोक आहे, भाविक आहे, त्याचा डेन्सिटी आम्हाला कळेल। नंतर आम्हाला तिथं एक अनाउन्सिंग सिस्टम आहे। म्हटलं तर आम्हाला काही सूचना द्यायच्या आहे ते आम्ही ड्रोन माध्यमातून देऊ शकतो। हे एक झाला भाग। दुसरा, आम्ही CCTV कॅमेरा शहरामध्ये आहे 250 वरती कॅमेराज आता ऑलरेडी इथं डिप्लॉयड आहे। तर ते कॅमेरामध्ये आम्हाला एक इंटिग्रेटेड कंट्रोल सिस्टम करून सगळे डिपार्टमेंटचे लोक हेड तिथं बसतील आणि प्रत्येक कॅमेराच्या वरती लक्ष ठेवण्यासाठी आमचा तिथं अधिकारी पण असणार। ह्याच्यामध्ये आम्ही AIचा वापर करणार आहे। AIचा ह्याचा 3 आम्हाला फायदा होईल। एक तर आम्हाला कुठं चेंगराचेंगरी होऊ शकतं, कुठं जास्त गर्दी झालेली आहे त्याची माहिती आम्हाला भेटेल। या माध्यमातून आम्हाला अलर्ट्स येणार की हे इथे हे भागामध्ये थोडं होल्ड अँड रिलीज काय तिथं आम्हाला कंट्रोल करायचं आहे, तिथं माहिती भेटेल। सेकंड आहे की आम्हाला फेस रेकग्निशन, मतलब काही आरोपीचा फोटोज आमच्याकडे आहे, तर कॅमेरामध्ये सरळ त्याचा चेहरा दिसला तर आम्हाला अलर्ट्स दिसणार की चेन स्नॅचिंगचा आरोपी आहे, दुसरं काही आरोपी आम्हाला तिथं सगळं भेटणार। तिसरं आहे की आम्हाला किती भाविक आलेले आहे, तर ते हेड काउंट आता एखादा पूर्ण आम्हाला भेटणार नाही, बट ॲटलिस्ट 70 ते 80% पर्यंत आम्हाला आयडिया येईल की किती भाविक पंढरपूर शहरामध्ये आलेले। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पंढरपूर।